हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून धुवाधार पाऊस पडतोय आणि पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पेनगंगा, कयाधू आणि पूर्णा या तिन्ही नद्या ज्या आहेत ते दुतडी भरून वाहत आहेत। मी आता कयाधू नदीच्या तीरावरती आहे। कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव शहरात वाहणारी कयाधू नदी आहे। कयाधू नदीने जे आहे आता पात्र सोडलेले आहे। ही कयाधू नदी पात्र सोडून वाहते, त्यामुळे या कयाधू नदी काठच्या शेतामध्ये जे आहे ते पूर्णतः पाणी घुसलेलं आहे कयाधू नदीचं। त्यामुळे याच कयाधू नदीच्या तीरावरती असलेलं कापूस, सोयाबीन यासह इतर पिके जे आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत, पूर्णतः खरडून गेलेले आहेत। आणि मी आता या सोडेगाव शिवारामध्ये आहे। आपण बघतोय की हे बोर्डा फाटा ते उंबरा फाटा हा राज्य महामार्ग आहे आणि या राज्य महामार्गावरती मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे आणि याच राज्य महामार्गातून नांदेड, परभणी, हिंगोली यासह संभाजीनगरसाठी हा शॉर्टकट महामार्ग समजला जातो आणि हाच शॉर्टकट महामार्ग जो आहे ते याच पडत असलेल्या पाण्यामुळे बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कयाधू नदी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।